प्रेक्षक मित्र हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी मम्मी साहेबांना खूप काळजी पडलेली असतात सत्याची. त्या ठिकाणी त्या विचारतात की सवी कवी तुम्ही सत्याचा फोन बिन वगैरे काही आला का? सवी कवी म्हणतात नाही मम्मी. त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात मग करायचं ना तुम्ही काय झालं करा बरं. पण सवी कवी म्हणतात पण आम्ही पण आमच्या पण लक्षात आलं नाही मम्मी. त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात जाऊ द्या आणि सत्या माझं पोरगा आहे असून धडधाकट निघून गेला आणि माझी एकदा पण आठवण आली नाही. तर दुसरीकडं सत्या स्वयंपाक करत असतो मंजूसाठी. तर मम्मी साहेब बालम्याला बोलून घेतात घरी आणि म्हणतात बालम्या सत्याबद्दल काही माहिती आहे का तुला? तर बालम्या म्हणतो मम्मी साहेब आता काय सांगणार तुम्हाला. अहो ते चालले होते रस्त्याने आणि तात्यासाहेबांनी स्वतः त्यांना आपल्या घरी नेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? मम्मी साहेब म्हणतात काय हो काय माहिती आता काय कसं झालं नेमकं? आणि तात्यासाहेबांना मी जे केलं ते माहिती झालं का? तर बालम्या म्हणतो मग आता माहिती होणारच ना मम्मी साहेब. सत्या आणि मंजूला घराबाहेर तुम्ही काढलं मग तात्यासाहेबांना माहीत नाही होणार असं काही होणार का? तेवढ्यात त्या ठिकाणी जी सून असती मम्मी साहेबांची तिला खूप आनंद होतो तात्यासाहेबांना हे कळाल्यानंतर. तर दुसरीकडं मम्मी साहेब म्हणतात काय गं काय हसते तू गप्प बस ना सपनी. तर मम्मी साहेब म्हणतात आता काय करावा? वाल्म्या म्हणतो आता बघा तुमच्या हिशोबाने जे खरं होतं ते सांगतोय मी तुम्हाला कारण आता सत्य आणि मंजू दोघंही तिथंच राहत आहे घरी. तर मम्मी साहेब म्हणतात मला काहीतरी करायला पाहिजे. आता काहीही करून मला त्यांना घरी आणावं लागेल. नाहीतर खूप अवघड होईल. आणि तात्यासाहेबांच्या घरी जाऊन आता काहीतरी करावं लागेल. ह्या नेबरटसाठी काय काय करावं लागतंय मला. तर त्या ठिकाणी सपना आणि तिचं नवरा म्हणत असतं मम्मी साहेबांनी कशाला पण बाहेर काढायचं. होते ना व्यवस्थित राहत होते ना. मम्मी साहेबांना काही पण उद्योग सुचतो उगाचच. तर मम्मी साहेब म्हणतात आता मला जावं लागेल तिकडं. तर दुसरीकडं सत्या आणि मंजू तात्यासाहेब म्हणत असतात सत्या मंजू व्यवस्थित राहा आता जेवण वगैरे करून घ्या आणि घर कसं वाटलं तुम्हाला. तर त्या ठिकाणी मंजू म्हणते सत्याचं जेवण खूप भारी झालं आहे काही असो का नसो पण सत्या खूप भारी जेवण करतो. तर त्या ठिकाणी सत्या म्हणतो जेव्हा मी बॅचलर होतो आणि MBAला तेव्हा मी करायचो जेवण कधी कधी आणि तेव्हापासूनच मी खरं जेवण बनवायला शिकलो नाही तर दुसरं काही नाही. तात्यासाहेब म्हणतात वा खरंच तुमची जोडी आहे. आणि माझी लेक लेक तर खूप छान स्वयंपाक करते पण आता तिथं ती आजारी आहे ना. त्यामुळे सत्य म्हणतो हो तात्यासाहेब मी आहे ना काळजी घ्यायला. तेवढ्या त्या ठिकाणी PA येतात आणि तात्यासाहेबाला म्हणतात मम्मी साहेब आले आहे. मम्मी साहेब येतात आणि म्हणतात तात्यासाहेब मला तुमच्याशी बोलायचं होतं. तात्यासाहेब म्हणतात काय बोलायचं होतं बोला काय काम काढलं इकडं आमच्याकडं. तर मम्मी साहेब म्हणतात काही नाही मी सत्याला आणि मंजूला घ्यायला आले होते घरी घेऊन जायचं आहे त्यांना. त्या ठिकाणी तात्यासाहेब म्हणतात नाही नाही सत्यान मंजू येणार नाही तुमच्यासोबत तो विषय सोडून द्या तुम्ही. तर मम्मी साहेब म्हणताय असं काय करताय तात्यासाहेब येऊ दे ना मी घेऊन जाते त्यांना घरी. तर तात्यासाहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही मंजुरीची माफी मागा. तर मम्मी साहेब म्हणतात काय मंजुरीची माफी त्याशिवाय तुम्ही न्यायचं नाही असं तात्यासाहेब सांगतात. त्यानंतर जे मम्मी साहेब असतात ते म्हणतात ठीक आहे. तात्यासाहेब म्हणतात तुम्ही राहू द्या त्यांना इथंच माझी मुलगी मला जड नाही आहे तशी पण. पण मम्मी साहेब म्हणतात मी मागते माफी. त्यानंतर मम्मी साहेब मंजूपाशी जातात आणि हात जोडतात मंजूरी मला माफ कर. आणि त्या ठिकाणी मंजू म्हणते काय करताय मम्मी साहेब माफी नका मागू अहो तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहे कशाला माफी मागताय उगाच. त्या ठिकाणी मम्मी साहेब डोळे वाचून मंजूकडं बघत असतात आणि पण मम्मी साहेबांना काहीही त्याबद्दल माहीत नसतं कारण मम्मी साहेबांना फक्त सत्याला आणि त्यांना घरी घेऊन जायचं असतं. तर त्या ठिकाणी तात्यासाहेब म्हणतात ठीक आहे मी सोडतो एवढेच माफ करतो तुम्हाला. जाऊ द्या सत्या मंजू तुम्ही जा घरी आणि पुन्हा काही जर माझ्या कानावर आलं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही माझी लेक आहे त्यामुळं माझ्या लेकीला घरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही असे उद्योग करत जाऊ नका. मला सगळं काही झालं आहे ते सगळं काही समजलेलं आहे इथून पुढं तुम्ही लक्षात ठेवा. तर मम्मी साहेब म्हणतात सत्या चला मग घरी. त्या ठिकाणी मम्मी साहेब सत्याला आणि मंजूला घरी घेऊन जातात. तर प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.